दरम्यान ठाण्यामध्ये भाजपाने एक वेगळीच खेळी खेळायचं ठरवलेलं दिसतंय। ठाण्यामध्ये भारतीय जनता पार्टीला 2 वर्षासाठी महापौर पद हवं आहे आणि जर समजा ते शिंदेंनी दिलं नाही तर आपण विरोधी बाकावर बसू इतकी थेट भूमिका निरंजन डावखरे यांनी घेत एकनाथ शिंदे यांना इशारा दिलाय। जर आम्हाला जो आमच्या निर्धारनाम्यामध्ये दिलेले शब्द आहेत ती जर पूर्ण करायचे असेल तर महानगरपालिकेमध्ये महत्त्वाची जी पदं आहेत ती गरजेची आहेत। मग ते महापौर असेल, सभागृह नेता असेल, स्टँडिंग कमिटी असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये त्याचबरोबर वेगवेगळ्या समित्या आहेत, याच्यामध्ये महत्त्वाचा रोल जर नसेल तर दिलेले शब्द आणि जो रोडमॅप आम्ही ठाण्याच्या विकासासाठी प्लॅन केलेला आहे त्याच्यामध्ये कुठेतरी अडचण येऊ शकते। प्रत्येकाला वाटतं मी शिवसेना जरी खासदार असो तरी मी शिवसैनिक आहे आणि मला मुंबईत काय सर्वत्र ठिकाणी शिवसेनेचा महापौर बसावा असं मला वाटतं, परंतु शेवटी वाटणं आणि कृतीत येणं यामध्ये जमीन आसमानचं अंतर आहे। भाजपचे नेते वरिष्ठांना भेटणार आहे महापौर पदासाठी, तुमचं देखील वरिष्ठांशी चर्चा झाली का? हे बघा आमच्याकडे आमचे वरिष्ठ जो निर्णय घेतात तो आम्हाला मान्य असतो, त्यामुळे एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल।